डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। उल्लासनगर 5 भाटिया चौक के सामने चल रहे इमारत निर्माण को लेकर उठा विवाद। जमीन सनद को लेकर बड़ा विवाद। मुख्यमंत्री के आदेश के बावजूद अब तक कोई कार्रवाई नहीं। मेरी 2 गुंठे जमीन मिले, अनिल भालेराव का कहना। एमएस डेवलपर्स को काम रोकने का आदेश, सनद की जांच की मांग। अनिल भालेराव जो भारतीय सेना में सेवा कर चुके हैं, पिता को 1991 में राष्ट्रपति के आदेश पर उल्लासनगर शहर में जमीन उपलब्ध कराई गई थी। उस आधार पर उल्लासनगर कैंप नंबर 5 भाटिया चौक में सरकारी भूखंड आवंटित किया गया था। उस जमीन पर हुए अतिक्रमण को महापालिका ने हटा दिया, जिसके बाद अनिल भालेराव ने जमीन की राशि जमा करके उस पर कब्जा करने का प्रयास किया। हालांकि प्रांत अधिकारी ने गड़बड़ी करते हुए किसी अन्य व्यक्ति के नाम पर सनद जारी कर दी। उस व्यक्ति ने अब वहां बड़ी इमारतें खड़ी कर दी है, जिससे भालेराव के सामने सवाल खड़ा हो गया है कि उन्हें उनका घर कब मिलेगा या फिर से उन्हें सरकारी दफ्तरों के चक्कर काटने पड़ेंगे। इस मामले में अनिल भालेराव ने प्रांत अधिकारी, जिलाधिकारी और मुख्यमंत्री को शिकायत भेजकर कार्रवाई की मांग की थी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने तात्कालिक कार्रवाई का आदेश भी दिया, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है। अब भालेराव ने अदालत का रुख किया है और लड़ाई लड़ते हुए उस निर्माण पर रोक लगवाई है। मी अनिल भालेराव, माझे वडील एक्सर्व्हिसमध्ये होते, आर्मीमध्ये काम करत होते। त्यांना राष्ट्रपतींनी 91 मध्ये जागा दिली उल्हासनगरला, आणि ती जागा मला 91 पासून मिळाली नव्हती। एक जागा मला साकोली, ती पर्याय जागा म्हणून मला भाटिया चौक उल्हासनगर सर्वे नंबर 2400 सीट नंबर 49 या जागा मला त्यांनी दिली। त्यामध्ये पैसे भरायला सांगितले, 34 वारचे पैसे भरा, जागा मोकळी नाही असं मला सांगितलं। आणि जागा मोकळी झाल्यानंतर आम्ही विचार करू असं प्रांत साहेबांनी सांगितलं, गवांडे साहेबांनी। त्याच्यानंतर ते अतिक्रमण निघाल्यानंतर अतिक्रमण मी काढलं, अतिक्रमण काढायला अर्ज केलं, अतिक्रमण निघालं, जागा मोकळी झाली। मग ती जागा मला द्यायची होती, त्यांनी ती जागा मला दिली नाही। ती जागा एक तोपू म्हणून एक आहे, आपलं राजकुमार कुकरेजा यांची त्यांनी सनद केली, त्याला जागा दिली, तिथं बोर्ड लागला। मग त्याच्यानंतर लगेच मी जिल्हाधिकारी, प्रांत आणि मुख्यमंत्री इकडे तिकडे पत्र पाठवले की बाबा माझी जागेवर असं अतिक्रमण झालं आहे, मला माहीत नव्हतं की सनद झाली आहे। त्याच्यानंतर दाखवले की गिराजे साहेबांनी त्याला सनद दिलेली आहे। मग त्याच्यानंतर मी आपले कोकण भवनमध्ये तिथं मी टाकले की बाबा माझी जागा आहे, याच्यावर तुम्ही सनद दिलेली आहे। असं ते केस तिकडे चाललेली आहे। तिकडे चालू असताना लोकपाल साहेबांचे आदेश असताना की ही जागा ह्यांना द्यायची आहे, तरीसुद्धा यांनी जागा तिथे दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर मग मी ते सनदची चौकशी केली, सगळे पेपर काढले, ती सनदमध्ये सगळे बोगस पेपर आहेत तसं दिसलं। आणि मग मी आपले जे आमदार आहेत बालाजी किनीकर यांच्याकडे गेलो, त्यांनी तिथे चौकशी केली, ते स्वतः आले जागेवर, स्वतः त्यांनी जागेवर येऊन बघितलं। आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना ते पत्र आम्ही पाठवून दिलं, पत्र अहवाल। त्याच्यानंतर त्यांचं पत्र आलं मुख्यमंत्र्यांचं, ह्याच्यावर लगेच कारवाई व्हावी। तरीसुद्धा आतापर्यंत अजूनपर्यंत कारवाई काय झाली नाही आणि तिथं प्रस्तावही पाठवलं नाही। आता तुमची काय मागणी आहे? माझी 2 गुंठे जागा मला आहे, दिलेली आहे, ती मला मिळावी आणि ते जे सनद आहे त्याची चौकशी व्हावी आणि ते कॅन्सल व्हावी। ऐकलं नाही, परत मी जाऊन तिकडं सांगितलं, ते बोलले की आम्ही आपले जे कोकण भवनमध्ये आहेत कमिशनर, त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडं अहवाल मागितलेला आहे, कुठं प्रस्ताव मागितलेला आहे यांच्याकडून, आपला प्रांत साहेबांकडून। तिथून आम्ही 7 महिने झाले मागितलेले, पण अजूनपर्यंत आमच्याकडे काही उत्तर आलेलं नाही। ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। पहिले त्यांनी सनद दिली, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मग दुसरं राजकुमार कुकरेजा यांनी खोटे पेपर तयार केलेले आहेत आणि ते खोटे पेपर आहेत, सगळं त्याच्यामध्ये दिसून येतं। ते स्टॅम्प नाही आहे आणि सही पण नाही, कोणाची दिसत नाही आहे। आणि व्हील बनवलेले आहे, ते व्हीलवर डेथ सर्टिफिकेट नाही आहे। काय असं प्रकार पुष्कळ दिसतात, म्हणून ते त्यांना सांगितलं की चेक करा, ते काय चेक करायला तयार नाही। ही जागा भाटिया चौक शांतीप्रकाश जे पुतळा आहे त्याच्या समोरच जागा आहे आणि त्या जागेवर स्वतः प्रांत गवांडे साहेब आले होते, त्यांनी मला ती जागा दाखवली आणि त्याच्यामधून त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला 34 वार जागा देतो। 34 वारचे पैसे भरायला मला सांगितले, 34 वारचे पैसे भरायला मी गेलो, तिकडे नक्षा पण पाठवला, ते नकाशा पण पाठवला की यांचे पैसे भरून घ्या। जिल्हाधिकारी साहेब तिकडे सांगितलं की गव्हर्नमेंटचे सर्वे झाले नाही म्हणून आम्ही देत नाही। सर्वे मग झाल्यानंतर
सर्वे व्हायसाठी त्यांनी 2 गुंठे जागा मोकळी केली, त्याच्यानंतर त्याला जागा देऊन टाकली. हां आणि त्याच्यानंतर मी बालाजी केणेकर परत गेलो. परत CM साहेबांनी जे आदेश दिले होते त्याच्यावर मी परत प्रांत साहेबांकडे गेलो. त्यांना विचारलं तरी याच्यावर काही कारवाई होत नाही. आणि तिथेही मी विचारलं त्याच्यावर काही कारवाई होत नाही. ते म्हणतात आम्ही कारवाई करू, पण कारवाई अजूनपर्यंत काय झालेली नाही.